ज्ञानलक्ष्मी घनाश्लेष प्रभवानन्दनन्दितं निष्ठितार्थमजं नौमि परमानन्दमव्ययम्। नमोस्तु भगवान, नमोस्तु। आचार्य शुभचंद्र जी महामुनि राज की जय हो। जिनवानी माता की जय हो। या ठिकाणी मागल्या क्लासमध्ये आपण जे सर्वज्ञांचं शासन आहे ते अनेकांतमत आहे, अतिशय शांत, गंभीर आणि संपूर्ण विद्यानांचं कुलग्रह आणि भव्य जीवांना शरणभूत आणि ज्ञानलक्ष्मी संपन्न आहे, म्हणून ते जयवंत असू दे अशा प्रकारची भावना आपण या ठिकाणी करून ज्याला प्राप्त केल्यानंतर हा जीव आत्मस्वरूपामध्ये लीन होतो, तेच खरं यथार्थ स्वरूप आहे, तेच खरं विज्ञान आहे, त्यालाच खरं ध्यान आणि त्याचीच उत्कृष्टता म्हणजे तप असं समजलं पाहिजे। अशा प्रकारच्या भावना आपण समजून घेऊन त्या ठिकाणी माझ्या अंदाजानं 10 नंबरच्या श्लोकला आपण आलो होतो, बरोबर आहे का? बघा काय पुढचं 9 नंबरचा श्लोक घ्यायचा घेणार होतो काय? बर, ठीक। तर हा आशीर्वाद। तच्युतं तच्च विज्ञानं तद्ध्यानं तत्परं तपः अयमात्मा स यदा साध्य स्वस्वरूपे लयं व्रजेत। आचार्यांनी या ठिकाणी सांगितलं तत्श्रुतमैदी छू झालंय, तिसरंच छ होतंय संस्कृताच्या अपेक्षेनं, की अशा प्रकारचं जे श्रुत आहे कसं यथार्थ, यथार्थ म्हणजे जसं आहे तसं, यत अर्थ ज्याचा अर्थ किंवा ज्याच्या भावना जशा आहेत तशा त्याच्यातून अर्थ निघतो, असा त्या यथार्थ श्रुताला जाणल्यानंतर तेच त्याचं विज्ञान आहे आणि स्वस्वरूपे लयं व्रजेत। स्वस्वरूप म्हणजे स्वतःच्या आत्मस्वरूपाची ज्याच्यामध्ये प्राप्ती होणार आहे, किंवा लयं म्हणजे त्याच्यामध्ये तल्लीन होणार आहे, एकरूप होणार आहे, एकाग्रता होणार आहे। म्हणजे जे ज्ञान आपल्या आत्मस्वरूपामध्ये तल्लीन करणार आहे, जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, जे यथार्थ स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्याच्या निमित्तानं स्वस्वरूपाचं ध्यान लागणार आहे आणि त्या ध्यानाच्या उत्कृष्टतेच्या माध्यमातून तप होणार आहे, तेच खरं ज्ञान आहे। एक भजन आम्ही कायम म्हणतोय बघा, सबको तो जाना निज को न जाना, कैसा ज्ञान धारा तूने आपना पीछाना, आया कहाँ से कहाँ है जाना, ढूंढ ले ठिकाना चेतन ढूंढ ले ठिकाना। जी मी कुठून आलो, मला कुठं जायचं आहे, त्याच्यासाठी मला काय करायला पाहिजे, ते मी करतो का, ह्या 4 प्रश्नांचं उत्तर समीचीन योग्य ज्या ठिकाणी मिळेल तेच खरं ज्ञान आहे, अन्यथा ते ज्ञान नव्हे। मग ते मग लौकिक ज्ञान आहे, ते कुठेकडे पण भडकवते मग। म्हणून मी सगळ्याला जाणतो, तू कसा आहेस मी मला माहिती आहे, ती कशी आहे मला माहिती आहे,
पण जैन धर्म म्हणतोय ती आणि तो कसा आहे याच्यापेक्षा तू कसा आहेस, मी स्वतः कसा आहे हे ज्याच्यात दाखवतं ते खरं ज्ञान. आणि मग आचार्य कुंदू भगवंत सांगतात, जो स्वतःला जाणतो तो जगाला जाणण्याची शक्ती निर्माण करतो. म्हणजे अर्यंत भगवंतांनी स्वतःला जाणलं आणि म्हणून त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळं या 3 लोकातील एक पदार्थ सुद्धा त्यांच्या जाणण्यातून शिल्लक राहिलेला नाही. 3 लोकातील सर्व पदार्थांना भूत आणि भविष्यातील अनंत पर्यायांना युगपत जाणतो, त्याला केवळ ज्ञान म्हणतात. मग हे केवळ ज्ञान कुणाला कसं प्राप्त झालं, तर हे केवळ ज्ञानाची प्राप्ती ज्यांनी स्वतःला जाणण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःला जाणले आणि आपल्या आत्मस्वरूपामध्ये तल्लीन झाले, त्यांनाच ह्या ज्ञानाची प्राप्ती होते. नसेल तर बाह्य निमित्त ज्ञान, मतिश्रुत ज्ञानाची थोडी विशिष्ट अवस्था आहे. निमित्त ज्ञान, ती निमित्त ज्ञान काय सम्यक दृष्टी जीवालाच व्हायला पाहिजे असं काही नाही. ते मंद कशाई, चारित्र्य संपन्न अशा अन्य मतावलंबी लोकांना सुद्धा होतं. जसं वाचण्यामध्ये लौकिक ग्रंथामध्ये हे निमित्त ज्ञान स्वामी विवेकानंदांना होतं असं म्हटलं जातं. हे निमित्त ज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु स्वामी समर्थ रामदास स्वामीजींना पण हे निमित्त ज्ञान होतं. निमित्त ज्ञान फार महत्वाचं नाही, ते होतं. ते आजच्या काळात सुद्धा जे चारित्र्य संपन्न असे चांगल्या विचाराचे साधू किंवा महापुरुष श्रावक असतात त्यांना होऊ शकतं, असं काही नाही. वीराचार्यांच्या बाबतीत सुद्धा काही 1-2 घटना त्याच्यामध्ये मांडल्या जातात की पुढं काय होणार होतं त्यांच्या लक्षात येत होतं, त्यामुळे ते स्वतः सावध राहत होते आणि इतरांना सुद्धा सावध करत होते. जसं तुंग या ठिकाणी ते व्याख्यानला गेलेले असताना रात्री 11 वाजता त्यांचं व्याख्यान संपलं. ती वीर सेवादल तुंग किंवा कारंदवाडी असेल तिथल्या शाखेची चर्चा करून ते रात्री रस्त्यावर आले. त्यावेळेला पूर्वीचा काळ हा 83, 82, 84चा काळ. तर त्यावेळेला ते लोक म्हणत होते आम्ही गाडी घेऊन सोडायला येतो. वीराचार्य म्हणले नको, आमचं आम्ही सांगतो. तर एक टेम्पोवाला आला आणि त्याला हात केल्यावर ते थांबला. निम्मी मुलं गाडीत बसली आणि सहज विचारले त्याला, तुला कुठं बाबा, तू कुठंपर्यंत नेणार आम्हाला? मला मसनात जायचं आहे. बसा गप, कशाला उगाच विचारत बसलाय, असं तो बोलला. सरांनी सगळ्यांना उतरवलं. मुलं म्हणली सर 11 वाजलेत, आता कोण रात्री, त्यावेळी कधी तर एका तासात नाही गाडी मिळणार. ते म्हणले कुठं आता आपल्याला वेळ होईल सर, चला उद्या मला परत सकाळी कॉलेज हे ते आहे. सर म्हटले नाही, आपण नंतर जाऊया. एक अर्ध्या तासानं दुसरी गाडी आली, त्याच्यामध्ये त्या सगळ्या मुलांना घेऊन सर बसले. तर सांगलीवाडीचा तो पुलाच्या आपलं जे जुनं धरण आहे त्याच्या सही असा जो टर्न आहे, त्या टर्नपाशी बघितलं तर गर्दी झालेली होती. आणि सर वगैरे उतरून बघितले तर ज्या टेम्पो त्यांनी बसलेले होते तो टेम्पो पूर्ण खाली पडलेला होता आणि तो ड्रायव्हर आणि पुढचे जे 1 लोक कोण होते ते जागेवर गतप्राण झालेले होते. त्यावेळी सगळ्या मुलांनी सरांचं पाय धरले आणि म्हणले की सर, आमच्या मनात एक अर्धा तास तुमच्याबद्दल फार चुकीचे भाव आले, पण आज तुम्ही आम्हाला गाडीतनं उतरवलं म्हणून आम्ही वाचलो, अन्यथा आम्ही सुद्धा याच्यात गेलो असतो. म्हणजे जे शुभ भावनांनी चांगल्या परिणामांनी युक्त जगणारे आज श्रावक असतात किंवा साधू संत असतात, मग हिंदू समाजातील असू दे, आपल्या जैन समाजातील असू दे, त्यांना निमित्त ज्ञान असू शकतं. पण निमित्त ज्ञान एक आहे
आत्म्याचं कल्याण करणारं ज्ञान नव्हे. निमित्त ज्ञानामुळे यदा कदाचित अहंभाव निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून जे खरं ज्ञान आहे, श्रुत ज्ञान आहे. आणि बघा, जे मोक्ष मार्गाच्या निमित्तानं स्वाध्याय करत असतात किंवा पूजा पाठ, आता षोडशकरण झालं, दशलक्षण झालं, आधी करत असतात, त्यांना छोटी छोट्या चुका सुद्धा आपल्या त्यांच्या मनाला असं त्रास देणारे असतात. नाही, आपण असं करायला नको, आपण असं करायला नको. आता तुम्ही वैद्य लोक आहात, समजा तुमच्याकडे येणारा पेशंट, तुमच्याकडे येणारा तपासायला येणारा एखादा व्यक्ती तुम्हाला किती पैसे देतो याच्याशी संबंध नाही, पण एखाद्या वेळेला तुमच्या दवाखान्यात येऊन तो बरा नाही झाला आणि जर तुम्हाला एक 8 दिवसानं कळलं माझ्यापाशी त्याचं उपचार झालं नाही म्हणून तो दुसऱ्या वैद्यांच्याकडे गेला, त्यावेळी आपल्याला किती मनाला वाईट वाटते. दुसऱ्यांच्याकडे गेला म्हणून वाईट वाटलं नाही, आपण एवढं करून सुद्धा आपल्या हाताला यश आलं नाही, आपण त्या व्यक्तीचं दुःख दूर केलं नाही. हे ज्या दिवशी वैद्याला वाटेल, बरोबर आहे सुजय डॉक्टर, हे ज्या दिवशी वैद्याला वाटेल त्या दिवशी तो प्रामाणिक अभ्यास केलाय, तो प्रामाणिक वैद्य आहे. कारण तो असा म्हणला नाही मी BMS झालोय, मी MD झालोय, मी अमुक झालोय, त्याचं पुण्य होतं तिकडे, असं नाही. मी कुठं तर कमी पडलो आणि मला त्याचा परत अभ्यास केला पाहिजे. म्हणून कारवर जो होता शास्त्रज्ञ कारवर, त्याच्या पुस्तकात तो लिहिलेला आहे आत्मचरित्रामध्ये, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी म्हणून जगण्याची ज्याला इच्छा आहे आणि ज्याला आनंद येतो त्याला वास्तविक मनुष्य जन्म, मानव जन्म मिळून त्याला सार्थकी झालं. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला काय झालं पाहिजे, अभ्यास करण्याची, नवीन नवीन गोष्टीवर संशोधन करण्याची सवय असली पाहिजे. म्हणून, आणि हे कुणाला होतं, ज्यांचे आई वडील, ज्यांच्यावर गुरूंचे संस्कार आहेत, धर्माचे संस्कार आहेत, आणि धनासाठी नव्हे तर धर्मासाठी, सेवेसाठी ज्यांनी हे अवलंबलेलं आहे, त्यांनी, मला नाव लक्षात येईल ना, कालच या ठिकाणी आपल्या जयसिंगपूरच्याच एक भगिनी आलत्या, त्या पहिल्या आपल्या अकॅडमीमध्ये आलत्या, त्या आता आचार्यजींच्या दर्शनाला गेल्या, आयुर्वेदिकमध्ये MD झालेत ते, आणि आता बहुतेक JJ मगदूममध्ये ते प्राध्यापक म्हणून क्लासेस घेतात. ते काल स्वतः येऊन त्यांनी, महाराज आपल्या हॉस्पिटलचं काम कुठंपर्यंत आलं, काय काय झालं, मी सांगितलं असं 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 झालं. तर ते म्हणले, महाराजजी ज्या दिवशी हॉस्पिटल तयार होईल, आहेत झालेत काय, हां, तर त्यांनी म्हणले, महाराजजी मी BMSला ॲडमिशन घेण्याचा मूळ उद्देशच मला लोकांची सेवा आणि आपल्या धर्मातल्या साधू संतांची सेवा करण्याचा माझे भाव आहे. आणि आता जयसिंगपूरमध्ये जे पूज्य आचार्य प्रसन्न सागर महाराज जे आहेत, त्यांच्या संघात वगैरे माताजींना वगैरे काय झालं तर मी जाऊन तिथं सेवा करतो. आणि त्याहून म्हणले की मला महाराजजी याच्यामध्ये सेवा करण्याची संधी आणि तुमच्या या चळवळीमध्ये मला सहभागी घ्या. म्हणजे ज्ञान घेण्याचा उद्देश कशासाठी आहे. आपण आजपर्यंत कित्येक डॉक्टरांना निमंत्रण दिलं, ते आपल्याला हे काय तर चालले म्हणून आपल्यापासून लांब चालले, आणि आज ते होऊन स्वतःहून या ठिकाणी आम्हाला तुमच्या या चळवळीमध्ये, साधू संतांच्या सेवेमध्ये, गोरगरीब लोकांच्या सेवेमध्ये आमचा कुठं तर महाराजजी थोडा सहभाग असू दे असं. आणि त्यांचे आई वडील सुद्धा होते सोबत. ते म्हणले, महाराजजी आमच्या मुलगीची बुद्धी जर याच्यासाठी उपयोगाला आली तर आम्हाला फार महत्वाचं, म्हणजे आम्हाला आनंद होईल. म्हणजे आपण जे ज्ञान मिळवतो ते ज्ञान दुसऱ्यांच्या दुःखाला दूर करण्यासाठी निमित्त ठरत असेल, ते दुःख शांत करण्यासाठी निमित्त ठरत असेल.
एखाद्यांच्या भावनेला पूर्ण करण्यासाठी आपलं ज्ञान जर निमित्त ठरत असेल तर ते वास्तविक ज्ञान आहे. म्हणून इथं लौकिक आणि अलौकिक हे दोन्ही आपण सांगड घाललं पाहिजे. तुम्ही आज ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुमचं एक वास्तविक धर्माची खरी व्याख्या ठरलेली आहे. म्हणून इथं आचार्यांनी सांगितलं, जे ज्ञान आत्मस्वरूपामध्ये लीन करण्यासाठी निमित्त असेल, जे वास्तविक स्रोत हे ध्यान आणि तप करण्यासाठी निमित्त ठरेल, तेच खरं वास्तविक ज्ञान आहे. बाकी सगळे मग सामान्य ज्ञान आहे, त्याला फार महत्वाचं नाही. म्हणून आपण प्रत्येकाने मनामध्ये एवढ्या अत्यंत उत्कृष्ट भावनेनं काम केलं पाहिजे की माझं जे ज्ञान आहे लौकिक आणि माझं जे ज्ञान आहे अलौकिक, म्हणजे जैन धर्मात मी जन्मलो, मला जैन धर्माचं जे थोडं ज्ञान आहे ते ज्ञान, आणि माझ्या आई वडिलांच्या अत्यंत परिश्रमातून आणि तुम्ही स्वतः केलेल्या पुरुषार्थातून जे तुम्ही वैद्यकीय पदवी पद तुमचं स्थान निर्माण केला, ह्या दोन्हीची सांगड घालून मी सर्वसामान्य जीवांची आणि साधू संतांची सेवा करण्यामध्ये आणि त्यांना त्यांच्या साधनेमध्ये सहयोग करण्यासाठी मी जर निमित्त ठरत असेल, लौकिक ज्ञान त्यांच्या शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे तुमच्याकडे, आणि जैन धर्माचं जे ज्ञान तुमच्याकडे आहे त्यांच्या व्रताला सुरक्षित ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आहे. तर असं ज्ञानच खऱ्या अर्थानं माझ्या जीवनाला योग्य आकार देणारं ज्ञान असेल आणि माझ्या जीवनाला सौंदर्य प्राप्त करणारं ज्ञान असेल. आणि ते ज्ञान आम्हाला सगळ्यांना प्राप्त झालेलं आहे, फक्त आम्ही त्याचा उपयोग कसा करायचा ते करत असताना आपण किती निर्मळ स्वच्छ मनाने त्याचा उपयोग करायचा आहे, या सगळ्या गोष्टीला आपण समजावून घ्यायचं आहे. म्हणून तिथं आचार्याने सांगितलं 10 नंबरच्या श्लोकामध्ये सांगतात, दुरंत दुरिताक्रांतम निसारमती वंचकम जन्म विज्ञायक स्वार्थे मुह्यतंकी सचेतनम. जन्म स्वरूप यह संसार बहुत कष्ट से नष्ट होने वाला है. म्हणजे जन्म जरा मृत्यू हे जे रहाटगाडगत चाललेलं आहे, या संसाराला या परिभ्रमणाला नष्ट करणं थांबवणं एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी विशिष्ट कष्ट करायला पाहिजे, त्याच्यासाठी फार साधना करायला पाहिजे, आणि त्या नष्ट करण्यासाठी पाप से व्याप्त सार रहित और अतिशय धोका देने वाला है. आणि हा संसार कसा आहे, पापांनी व्याप्त झालेला आहे. म्हणजे एकी बाजूनं नव्हे, व्याप्तचा अर्थ चारी बाजूनं आपल्याला त्याने घेरलेला आहे. अशा त्या पापांनी व्याप्त झालेलं साररहित. साररहित म्हणजे ज्याच्यामध्ये कोणताही सार महत्वपूर्ण व्यवस्था नाही आणि अतिशय धोका देणारा आहे. कसा आहे हा संसार, अत्यंत धोका देणारा आहे. आम्ही जीवनातली कोणती वस्तू व्यक्ती आणि व्यवस्था, लक्ष देऊन ऐका, 3 गोष्ट आहेत, वस्तू व्यक्ती आणि व्यवस्था. ह्या 3 गोष्टी मला जन्मल्यापासून आतापर्यंत माझ्यासोबत आहेत. अशी मला एक कुठली वस्तू सांगा, कुठली व्यक्ती सांगा, कुठली व्यवस्था सांगा, ती कालांतरानं आपली साथ सोडत असते. ती साथ सोडून जाते, पण आपण त्याची साथ सोडण्याची इच्छा करत नाही. लहानपणीचे मित्र आता आपल्या बरोबर नाहीत. आता 2-4 वर्षापूर्वी राहिलेले मित्र, झालेले मित्र आता आपल्या बरोबर नाहीत. लहानपणीचं शरीर
तीच सौंदर्य, तीच शक्ती आता आपल्या सोबत नाही. मग काय? आचार्य भगवंत विद्यासागर महाराज जी सांगतात, जो चाहा, जब चाहा, जितना चाहा, जैसा चाहा, क्या आज तक किसी को मिला? उत्तर त्याचं नाही आहे. म्हणजे जे आम्ही मागितलो, जसं मागितलो, जेव्हा मागितलो, जेवढ्या प्रमाणात मागितलो, ती कोणतीही वस्तू, व्यक्ती आणि व्यवस्था आजपर्यंत आपल्याला मिळालेली नाही. हे संसाराचं खरं रहस्य आहे. परंतु आम्ही त्या संसाराच्या रहस्याला जाणलो नाही. आम्ही त्या पंचेंद्रिय विषयामध्येच आपल्याला सुखी, समाधानी, आनंदी मानलो. शारीरिक सुखालाच आनंद मानलं. पण वास्तविक तसं नसतं. लक्षात ठेव. एका गावामध्ये यात्रा होती. दृष्टांत फार महत्वाचा आहे. समजून घेतलो तर अत्यंत महत्वाचं आहे. एका गावामध्ये एक यात्रा होती आणि त्या यात्रेमध्ये एक महिला आपल्या मुलाला घेऊन चालली होती. ज्या महिलेचा पती वारलेला होता, इकडं तिकडं कुणाच्या तर घरामध्ये, शेतामध्ये काम करून, घरकाम करून आपलंही पोट भरत होती आणि मुलाचंही जीवन ती कसा बसा मुलाला घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करत होती. त्या मुलाला घेऊन यात्रेत ती जाते. मुलगा प्रत्येक ठिकाणी बोट करत असतो, आई मला हे पाहिजे. ती आई सांगू शकत नव्हती माझ्याकडे पैसा नाही. म्हणून ती आई त्या लहान मुलाची समजूत घालत होती, बाळ याच्यापेक्षा पुढं चांगलं आहे, आपण तिथं घेऊ. बाळ याच्यापेक्षा पुढं चांगलं आहे, आपण तिथं घेऊ. बाळ याच्यापेक्षा पुढं चांगलं आहे. असं करत करत ती निम्म्या यात्रेमध्ये जाते आणि त्या ठिकाणी त्या मुलाला एक फुगेवाला दिसतो, जो काठीला लांब लांब पर्यंत दोरीनं गुंडाळलेल्या फुग्यांना उडत असतात, आकाशामध्ये तरंगत असतात. त्या फुलांच्याकडे एक टक लावून तो मुलगा बघतो आणि हळूच जाऊन त्या फुगेवाल्याला विचारतो की काका काका, सगळ्या प्रकारची फुलं या हवेमध्ये आहेत, तरंगा लागले तुमच्या काठीला बांधलेल्या दोऱ्याचा आधार घेऊन, पण एक त्याच्यामध्ये पांढऱ्या कलरचा फुगाच कुठं दिसेना. मग पांढऱ्या कलरचा फुगा हवेमध्ये तरंगत नाही का? तो डोलत नाही का? तो नाचत नाही का? तर त्यावेळेला तो फुगेवाला असतो. ऐकायलाय काय? ऐकायलाय? तो फुगेवाला हसतो आणि उत्तर देतो तो फुगेवाला की बाळ, हा जो हवेमध्ये डाला लागलाय, नाचा लागलाय, फुला लागलाय, तो फुगा त्याच्या कलरमध्ये नव्हे, तर त्याच्यामध्ये भरलेल्या हवेमुळे तो तरंगत असतो, नाचत असतो, डोलत असतो. हे संसाराचं वास्तविक स्वरूप आहे. आपण आपले घर किती मोठं आहे, आपल्याकडे गाडी किती आहे, आपलं रूप किती चांगलं आहे, माझ्या दवाखान्यात पेशंट किती येतात, माझं नाव किती आहे, मला लोक चांगलं किती म्हणतात, माझ्या अंगावर कपडे किती आहेत, माझ्या अंगावर सोनं किती आहे, मी किती चांगलं बोलतो, ह्याच्यावर आपल्या जीवनाचं अस्तित्व आणि समाजातली मान्यता आपण ठरवतो. पण वास्तविक समाजातली मान्यता ही तुमच्या गाडी बंगल्यावर नव्हे, हे तुमच्याकडे दिसणाऱ्या रूपावर, सौंदर्यावर नव्हे, तुमच्या अंगावर असणाऱ्या सोन्या चांदीवर नव्हे, किंवा तुमच्या मासिक किंवा वार्षिक उत्पन्नावर ठरत नसतं, तर ते तुमच्यामध्ये असणाऱ्या आतमध्ये आत्मस्वरूपामध्ये असणारा धर्म, तुमचे गुण, तुमच्या ज्ञानावर अवलंबून असतं, तुमच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं. नसेल तर महात्मा गांधींच्याकडे कुठं पैसा होता? अब्दुल कलामांच्याकडे कुठं पैसा होता? मदर टेरेसाकडे कुठं पैसा होता?
संत गाडगेबाबांच्याकडे कुठं पैसा होता? आदरणीय प्रकाश आमटे, बाबा आमटे यांच्याकडे कुठं पैसा होता? आणि आत्ता पण नाही. पण या लोकांची मान्यता एखाद्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपेक्षा सुद्धा जास्त आहे. का जास्त आहे? तर त्यांच्यामध्ये असणारे गुण, त्यांच्यामध्ये असणारं वात्सल्य, त्यांच्यामध्ये असणारं ज्ञान. म्हणून रूपावर आपली किंमत ठरत नाही, स्वरूपावर आपलं महत्व कळत असतं. लक्षात ठेवा. म्हणून इथं आचार्यांनी सांगितलं की आजपर्यंत या पापांनी व्याप्त अशा चारही बाजूनं आम्ही पापामध्ये ग्रसलो. आज बघा किती लोक स्वार्थी झाले. कोरोनाच्या काळातला काही दवाखान्यातला घोटाळे आता या लागले. काही घोटाळे आता त्या वैद्यकीय दवाखान्यामधली व्यवस्था नसल्यामुळं आता हे महाराष्ट्रात तिकडे ज्योत्स्नाताईंना माहिती आहे की नाही माहीत नाही. आज नांदेड अशा 2-4 मोठ्या मोठ्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 50 लोक दगावली गेली. काय कमतरता आहे तिथं? पैसा कमी नाही. डॉक्टर काय बारके नव्हे, सगळे चांगले क्वालिफाईड डॉक्टर आहेत. नोकर वर्ग तिथं जास्त आहे, बिल्डिंग मोठी आहे, सगळं आहे. फक्त व्यवस्थापन आणि समर्पण इतकं कमी आहे की सरकार जगाला सांगतंय ग्राम स्वच्छता अभियान सगळं. आणि त्या रुग्णालयातले संडास बाथरूम बघितले तर निरोगी माणूस त्या रुग्णालयात गेला तर रोगी होण्यासारखी अवस्था आहे. आणि आता रोगी माणूस गेल्यावर मेल्याशिवाय कसं रे? याचं कारण काय? याचं कारण ड्युटी आणि कर्तव्य यातला फरक न समजल्यामुळे. तिथले डॉक्टर ड्युटी करायला लागलेत, कर्तव्य करणार. माझा 11 ते 5 ड्युटी आहे, तिथं काम करायला लागले, सेवा करणार. सेवा केली असते तर यदा कदाचित एकही तिथला पेशंट दगावला नसता, किंवा तिथं आरोग्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जशी स्वच्छता पाहिजे त्या पद्धतीनं राहिली असती. म्हणून आपल्याला भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. कार्य आणि कारण याची व्यवस्था जाणली पाहिजे. म्हणून आपण ड्युटी करायची नाही. आपल्या आयुष्याला कधी आपण नोकरासारखं काम करायचं नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये कार्यकर्ता बनून कर्तव्य केलं पाहिजे. आणि कर्तव्य हेच माणसाला मजबूत आणि सक्षम बनवत असतं. म्हणून या पापामध्ये व्याप्त असणाऱ्या आणि साररहित वाळूला कितीही तुम्ही गाण्यामध्ये पिळला तर त्याच्यातून तेल येणार नाही. शेंगदाण्याच्या पोलपाटाला कितीही गाण्यात घातला तर त्याचं तेल निघणार नाही. कोळशाला कितीही तुम्ही धुतला तर त्याच्यातून पांढरा कलर येणार नाही. तसे या शरीराला कितीही तुम्ही चांगलं भक्ष्य अभक्ष्य याचा विचार न करता, योग्य अयोग्य याचा विचार न करता, काही न करता, वेळ काळ न बघता आपण किती मागल तेवढं जेवढं घालत बसलो तर ते काय आपल्याला शरीर सारभूत नाही. लक्षात ठेव, ते आधारभूत आहे. ते आपल्या आत्म्याला सहकार्य कल्याण करण्यासाठी सहकार्यभूत आहे, आधारभूत आहे. पण त्याच्यावरच सगळं अवलंबून आहे असं मानणं चुकीचं आहे. म्हणून साररहित असं हे जीवन आपलं झालेलं आहे आणि अत्यंत धोका देणारं जीवन आहे. मी मगाशी सांगितलो, एक वस्तू, एक व्यक्ती आणि एक व्यवस्था कुठं नाही. अगदी भूतकाळातून जरी तुम्ही गेला, अगदी महाभारत रामायणापासून जरी घेतला
तरी भरतासाठी राज्य मागणारी स्वार्थी कैकेयीनंच रामाला धोका दिली. ती आणि कोण नव्हती, आईच होती. आणि कोण नव्हती ती दुसरी, आईच होती. तुम्ही महाभारतात गेला तर आपल्या भाच्याला चुकीचा मार्ग दाखवणारी कंस शकुनी मामा होता. बघा, महाभारतात एकूण 3 मामा दाखवलेत. एक आहे श्रीकृष्णाचा मामा कंस, एक आहे दुर्योधनाचा मामा शकुनी, आणि एक आहे अभिमन्यूचा मामा श्रीकृष्ण. तिन्ही मामांच्या मध्ये किती व्यत्यास आहे बघा. एक स्वतःच्या जीवाला धोका आहे म्हणून आपल्या भाच्यांना मारला तो कंस मामा. एक अहंकाराला निर्माण केला आणि हस्तिनापुराचं राज्यत्व नष्ट करणार म्हणून भाच्याला चुकीचं बळ देणारा कंस मामा, शकुनी मामा. आणि एक लहान वयात सुद्धा अन्यायाच्या विरुद्ध कसं लढाई करायचं आणि न्यायाला कसं प्राधान्य द्यायचं याच्यासाठी शूर योद्धा तयार करणारा आपल्या भाच्याला श्रीकृष्ण मामा. 3 मामा आहेत या जगात. पण असे डॉक्टर लय आहेत, पण आपण कुठल्या डॉक्टरांच्या लिस्टमध्ये जायचं. पण आजपर्यंत म्हणताना कोण श्रीकृष्णाला मामाची उपमा देताना चांगलं म्हणलं? म्हणजे मामाला, कुठल्याही मामाला बोलवताना कायम कंस मामा, शकुनी मामा म्हणूनच बोलवतात लोक. पण त्याच महाभारतातला अन्यायाच्या विरुद्ध लढवणाऱ्या एका कोवळ्या अभिमन्यूला सुद्धा शूर योद्धा करणाऱ्या श्रीकृष्ण मामा कुणाच्या लक्षात आहे का? मामाच्या रूपामध्ये कुणाच्या लक्षात नाही. लक्षात ठेवा. वास्तविक बघायला गेलं तर अर्जुनापेक्षा, कर्णापेक्षा खरा योद्धा हा अभिमन्यू आहे, लक्षात ठेवा. पण त्याची भूमिका तेवढ्या पुरतच घेतली आणि सोडून दिली. म्हणजे तुम्ही कुठलेही नाते घ्या, आईचं नातं घ्या, या जगात चांगलं करणारी आई आहे, वाईट करणारी आई आहे. चांगले करणारे वडील आहेत, वाईट करणारे वडील आहेत. चांगलं करणारे भाऊ आहेत, वाईट करणारे भाऊ आहेत. चांगली करणारी बहीण आहे, वाईट करणारी बहीण आहे. आपल्या पतीच्या संकटात रणरागिणी होऊन आपल्या पतीच्या संसाराला ऊर्जित अवस्था देणारी चांगल्या धर्मपत्नी पण आहे. आपल्या पतीचा विश्वासघात करून त्याला मारणाऱ्या विश्वासघातकी पत्नी आहे. डॉक्टर्स घ्या, वकील्स घ्या, इंजिनियर्स घ्या, साधू संत घ्या, आमच्यापर्यंत घ्या. या जगात असं एक भगवंतांना सोडलं तर एक पात्र असं नाही जे पात्र 100% त्याच्यात कुठेही धोका झाला नाही. प्रत्येक ठिकाणी धोका झाला. काही वेळेला गुरूंच्याकडून धोका होतोय, काही वेळेला शिष्यांच्याकडून होतोय, काही वेळेला आई वडिलांच्याकडून होतोय. आपल्याला लोकांचं जीवन घडवणारे कर्तव्यनिष्ठ, आपल्याला वैद्यकीय उपचार करणारे आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे. लोकांना आपल्या हॉस्पिटलचं, आपल्या चिकित्सालयाचं नाव घेतलं की लोक असं आनंदानं उत्साहित जायला पाहिजे. कोण आहेत तिथे डॉक्टर? सुजय डॉक्टर आहेत, सुजय. नावातच त्या लोकांना, येणाऱ्या लोकांना आनंद झाला पाहिजे. जिथं नावामध्येच विजय आहे, मग मी तिथं गेल्यानंतर का माझं आजार कमी होणार नाही? का मी तिथे गेल्यानंतर नीट होणार नाही? आणि तिथं तुम्ही आल्यानंतर म्हणजे सुजय डॉक्टर आधी तुम्ही सगळ्यांनी मिळून आल्याबरोबर पेशंटांना तुम्ही काही करू नका. तुम्ही नंतर त्यांना घ्या आत. आल्याबरोबर त्यांना नुसतं एक ग्लासभर पाणी प्यायला द्या. तुम्ही कुठून आला? बसा, 2 मिनिटं शांत बसा, थोडी विश्रांती घ्या, आम्ही तुम्हाला तपासतो. काळजी करू नका. किती त्यांना क्रिटिकल विषय असू दे, काय झालं नाही, हे काय थोडक्यात आहे,
तुम्ही जर आम्ही सांगतोय तसं जर ऐकला तर तुमचं एक 15-20 दिवसात, महिन्यात, 2 महिन्यात, 6 महिन्यात सगळा आजार बरा होतो. आजार औषधानं फक्त 20%च कमी होतो. पॉझिटिव्ह एनर्जीमुळं त्यांचा आजार 80% बरा होतो. आणि म्हणून आम्ही सुजय डॉक्टरांना सारखं म्हणतोय की तुमच्यासारख्या डॉक्टरांची तिथे एवढी आवश्यकता आहे की ज्यांच्यामध्ये मृदुता आहे, नम्रता आहे, विनम्रता आहे. आणि तुम्ही त्या ठिकाणी असा प्रत्येक आमच्या बरोबर नम्रतेने वागला. आणि त्यावेळी तो पेशंट ज्या वेळेला, मग ते साधू असू देत, माताजी असू देत, तुम्हाला दोघांना, पती पत्नींना, महाराज माताजींचं तुम्ही ज्यावेळी सेवा करशीला, त्यांना महाराज माताजी आले तर त्यांना तिथल्या तिथं आहारामध्ये सुद्धा औषधोपचार करशीला, सगळं करशीला, त्याचा जो आनंद आहे, त्याची जी प्राप्ती आहे पुण्याची. आणि एखाद्या मग काही लोक प्रतिमाधारी असतात. आज अशी अवस्था आहे जोशनाताई की व्रतांचं पालन करण्याची फार इच्छा आहे, पण घरात व्यवस्था होत नाही. आणि हे धर्म करतात म्हणून त्यांच्या घरात असणारे धर्माचा प्रभाव कमी असणाऱ्या मुलांच्या आणि सुनांच्याकडून त्यांना मानसिक त्रास होतो. अशी लोक ज्या वेळेला डॉक्टर साहेब आपल्या आचार्यश्रींच्या हॉस्पिटलमध्ये येतील, चिकित्सालयामध्ये, आणि त्यावेळी त्यांना तुम्ही एक पाण्याचा ग्लास त्यांच्या व्रताप्रमाणे दिचिला, त्यांना बसून 1-2 घास प्रेमाचे शुद्ध आहार दिचिला, औषध दिचिला, त्यावेळी तुम्ही केवळ एका डॉक्टरचं काम केलं नाही, त्या एका पेशंटला तुम्ही मुलाचं प्रेम दिला, तुम्ही एका मुलीचं प्रेम दिला. आणि त्यामुळं ती तुमच्याकडे भविष्यात येताना एक डॉक्टर म्हणून येणार नाही, माझा मुलगा तिथं आचार्य विद्यासागर महाराज चिकित्सालयामध्ये आहे आणि तो आजारी नसले तरी तुमच्यापाशी येऊन 2 मिनिटं बसायला ते चालू करतील. आणि अशा लोकांना ज्यावेळी तुम्ही आधार दिचिला, त्यावेळी लक्षात ठेवा, एक साधूंनी 100 मंदिर बांधल्यानंतर जे पूर्ण पुण्य मिळणार नाही, काम होणार नाही. जे काम 100 मंदिर बांधल्यानंतर जो आनंद आणि पुण्य मिळणार नाही, ते पुण्य आणि ते काम ते तुम्हाला एका ठिकाणी त्या मातेला तसा आधार दिल्यानंतर त्या ठिकाणी होईल. ऐका, तो महत्वाचा विषय आपण सगळ्यांनी समजून घेतला. म्हणून नुसता आपल्याला केवळ औषध उपचार आपण देऊन त्यांच्या शरीराला स्वस्थ करायचं नाही, तर आपल्याला त्यांना आधार देऊन त्यांना आपल्याला मनानं सुद्धा दूर करायचं आहे. कारण आपण जैन धर्मात आहे. जैन धर्मात काय व्यवस्था सांगितली, तर जैन धर्मात अशी व्यवस्था सांगितली की जोपर्यंत तुमचं शरीर बल मजबूत असणार नाही तोपर्यंत आत्मबल मजबूत असणार नाही. कारण 10व्या गुणस्थानामध्ये मोहनीय कर्माचा नाश होतो, पण अनंत सुखाची प्राप्ती त्याला 11व्या गुणस्थानात 12व्या गुणस्थानात होत नाही, त्याला 13व्या गुणस्थानात होते अनंत सुखाची प्राप्ती. का बरं? तर अजून अंतराय कर्माचा उदय असतो 12व्या गुणस्थानात. वीर्यांतराय, जेवढं पाहिजे तेवढं वीर्य म्हणजे शक्ती त्यांच्याकडे नसतं. आणि ज्या क्षणाला 12व्या गुणस्थानाच्या शेवट समयामध्ये दर्शनावरण, ज्ञानावरण आणि अंतराय या 3 कर्मांचा नाश 12व्या गुणस्थानात होतो आणि 13व्या गुणस्थानाच्या पहिल्या समयात 4 गुणांची प्राप्ती होते. अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख आणि अनंत वीर्य. मग 12व्या गुणस्थानात 3 कर्माचा क्षय झाला, 4 गुण का प्राप्ती झाली, तर मोहनी कर्माचा नाश झाल्यामुळे अनंत सुख झालं. ते तर 10व्यातच झाले, मग ते 12व्यात उत्पन्न व्हायला पाहिजे होतं. पण त्याला पेलणारं, त्याला सहन करणारं
वीर्य त्यांच्याजवळ नव्हतं. जसं तुमच्या सोप्या भाषेमध्ये तुमच्या सुद्धा आता तुमच्या त्याचा अर्थ जंगटे साहेबांच्या ट्रीटमेंटमध्ये 50 mg ची गोळी आहे, MGच म्हणतात ना त्याला, MG काय तर म्हणतात, 50 mg ची गोळी आहे, 100 mg ची गोळी आहे, शुगरवाल्यां BP वाल्यां असते 200 mg ची गोळी आहे. आता ज्याला BP फक्त 50 mg च्या अपेक्षेचा BP आहे त्याला आम्ही 200 mg ची गोळी दिलो तर रिॲक्शन होईल. ज्याला 200 mg लेवलची BP आहे त्याला आम्ही 50 mg चीच गोळी देत बसलो तर होणार नाही. 200 वॅट शक्ती असणाऱ्या ॲम्प्लिफायरला 400 वॅट शक्ती असणारा जर बॉक्स लावलो तर ॲम्प्लिफायर जळून जातो. 400 वॅट ॲम्प्लिफायरला आम्ही 200 वॅटचं एकच बॉक्स लावलो तर बॉक्स जळून जातो. कारण त्याची शक्ती तेवढी पेलण्याची शक्ती असावी लागते. म्हणून औषधाला पचवण्यासाठी शारीरिक शक्तीच केवळ उपयोगाची नसते तर मानसिक शक्ती सुद्धा फार महत्वाची असते. आणि त्या मानसिक शक्तीला सुद्धा देण्याचं काम डॉक्टर लोकांच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही केवळ शरीराचे डॉक्टर नाही तर तुमचे क्लास घेण्याच्या मागचा उद्देश आणि तुम्हाला रोज थोडा वेळ तरी स्वाध्याय करण्याचा उद्देश आहे की तुम्ही त्यांच्या मनोबलाला सुरक्षित ठेवणारे, त्यांच्या आत्मस्वरूप आत्मशक्तीला जाग करून देणारे तुम्ही धार्मिक डॉक्टर सुद्धा त्या पेशंट बरोबर झालं पाहिजे. आणि मग त्यावेळी तुम्ही नुसतं एवढंच म्हणायचं आहे काय नाही, हे जाता अहो आपल्या धर्मावर आपल्या भगवंतांची कृपा आहे तुमच्यावर, गुरूंचा आशीर्वाद आहे आणि तुमच्यासारख्याने एवढं नुसता उरत एवढं पथ्य पाळा आणि आम्ही सांगतो तसं करा. बघा 2 महिन्याच्या तुम्ही कसं ठणठणीत होत आहे. कोरोनाच्या काळात मी अतिशोक्ती सांगत नाही पण कोरोनाच्या काळात एकही इंग्लिश किंवा कुठलंही औषध न घेता नुसता असं मनोबल वाढवून त्यांना आपलं लवंग दालचिनी तुळस आदीचा काढा देऊन नुसता काही जाप्य मंत्र घालायला सांगून कमीत कमी 35 ते 40 पेशंटना मी नातेपुतेतून आणि तिथं नातेपुतेत बसून नातेपुतेतल्या आणि माझ्याकडे येणारे निरोप येणाऱ्या पेशंटांना आम्ही नुसता बरं केलं. मी केलो म्हणत नाही, त्यांचं पुण्य होतं पण त्यांचं मनोबल वाढवायला पाहिजे आपल्याला. म्हणून या ठिकाणी आचार्यांनी सांगितलं की आपण वैद्य लोक, आपण तिथं हॉस्पिटल चालवणारी लोक नुसता शारीरिक ज्ञान घेऊन चालणार नाही तर आत्मिक ज्ञानाचा सुद्धा आपल्यावर प्रभाव झाला पाहिजे. कारण काही वेळेला जब दवा काम नहीं करती तब हवा काम करती. आचार्यजींनी मुखमाठीमध्ये सांगितलं जब दवा काम नहीं करती तब हवा काम करती है, जब हवा काम नहीं करती तब दुआ काम करती है और जब दुआ भी काम नहीं करती तब स्वयं भुवा म्हणजे स्वतःची आत्मशक्ती काम करत असते. म्हणजे ज्या वेळेला औषध काम करत नाही त्यावेळेला निसर्ग काम करतो, निसर्ग काम करत नाही त्यावेळेला प्रार्थना काम करते, भक्ती काम करते आणि हे पण काम करत नाही त्यावेळी फक्त आपली आत्मशक्ती काम करत असते. म्हणून आपण आपल्या जवळ येणाऱ्या साधूंना प्रत्येकांना आपण हे सांगितलं पाहिजे. चिन्मय सागरजी महाराज, परमपूज्य चिन्मय सागरजी महाराजांना 93-94 सालालाच काही वैद्यांनी डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही लईतली 1-2 वर्षाचे आहात म्हणून. पण बार्शीचे एक डॉक्टर आहेत आपल्यापैकी,
त्यांचे बंधू इथं ट्रस्टी आहेत. तर विवेक भैया त्यांचे भाऊ डॉक्टर होते आणि ते अजून आहेत, परवा आलते माझ्याकडं. तर त्यांनी ज्या वेळेला तपासलं आणि त्यांनी सांगितलं, महाराजजी तुम्ही जास्तीत जास्त निसर्गाच्या सान्निध्यात राहून आयुर्वेदिक औषध घ्या. आणि त्यावेळेपासून चिन्मय सागर महाराज या कुंतलगिरीच्या जंगलात पहिल्यांदा जायला चालू केले. आणि त्या जंगलात जाऊन त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात 2-2, 3-3 दिवस, 1-1 दिवस राहायला लागले. नुसता आहारापुरते यायचं, 8-8 दिवस जंगलात राहायला लागले. आणि मग त्यांना औषध, निसर्ग, त्यांची आत्मसाधना आणि मग तुमच्या आमच्यासारखे त्यांचे जे काही भक्त असतील त्यांनी केलेली भगवंतांच्या पुढची प्रार्थना, ह्या चारही गोष्टी लागू झाल्या. आणि 94-95लाच आपल्यातून निघून जाणारे जंगलवाले बाबा चिन्मय सागरजी महाराज त्यांच्या आत्मसाधनेनं, त्या निसर्गाच्या सानिध्यामुळं, त्यांच्या भक्तांच्या प्रार्थनेमुळं आणि तुमच्यासारख्या डॉक्टरांनी दिलेल्या औषधामुळं, आयुर्वेदिक औषधामुळं 93 कुणीकडं आणि 19 कुणीकडं, म्हणजे कमीत कमी 20-21 वर्ष, 22-23 वर्ष ते जास्त दिवस साधुचर्याचं पालन करत लाखो जीवांना व्यसनमुक्त, शाकाहार आदी केलं. एक असा साधू 20-22 वर्ष एक्स्ट्रा जगला तर लाखो आदिवासी लोक व्यसनमुक्त झाले, नशामुक्त झाले. किती त्यांच्या भक्तांनी, त्यांना उपचार करणाऱ्या त्या डॉक्टरांनी पुण्य मिळवलं असतील सांगा. म्हणजे तुम्ही हजारो सर्वसामान्य लोकांचा उपचार करणं आणि एकट्या साधूर उपचार करणं याच्यातला जमीन आसमानचा फरक आहे, लक्षात ठेवा. कधी पण साधू संतांची सेवा केलेलेच पुण्य जास्त, पगडा जास्त असतो. म्हणून तुम्ही लोकांनी या ठिकाणी या गोष्टीचा चिंतन करून नुसता शारीरिक नव्हे तर त्यांना मानसिक मनोबल देणारे सुद्धा योग, प्राणायाम, वेगवेगळ्या नैसर्गिक उपचार पद्धती, आपल्या जैन धर्माचं सम्यक ज्ञानाची थोडी मोटिवेशन देणारे ज्ञान, आत्मशक्ती जागृत करणारी त्यांच्यामधल्या भावना, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर केलो तरच आपण आपल्या ज्या भावना, सेवा करण्याच्या भावना आपण करायला लागलोय त्याच्यामध्ये आपण यशस्वी होईल. यश तुमच्या हातात एक पुस्तक आहे, जनरल पुस्तक आहे. त्याच्यामध्ये शिव खेरांनी सांगितलं की स्पर्धक वास्तविक त्याच्या योग्यतेने कधीही पराभूत होत नाही. योग्यतेच्या अभावी नव्हे तर धैर्यतेच्या अभावामध्ये स्पर्धकाचा पराभव होत असतो. कळलं की नाही? म्हणजे त्याच्यात योग्यता नाही म्हणून त्याचा कधी पराजय होत नाही, तर त्याच्यामध्ये धैर्य नसतं, धीरज नसतो, त्याच्यामध्ये थोडं गांभीर्य नसतं. आणि मी तुम्हाला हे सांगायची काय आवश्यकता नाही. आज कित्येक पेशंट तुमच्याजवळ येतात, कॅन्सर झालेले आधी आधी आधी. आता आमचे चाचा कुमार चौगुले बसवाडचे, इतकी धार्मिक व्यक्ती, इतकी, आम्ही त्यांची पोकळी कधीही भरू शकत नाही आमचा संघ, पण त्यांना नुकता कॅन्सर झाला आणि आम्ही सगळीजण सांगायला लागलोय ते धीरज, म्हणजे धैर्य झालं त्यांचं, पण परत इकडलं तिकडलं कुणाचं तर ऐकले आणि फक्त थोडं भीतीपोटी त्यांना अटॅक आला आणि ते शांत झाले. लक्षात ठेवा, गेल्या 2 महिन्यापूर्वी ते गेले. म्हणजे आज ज्यांना छोटे आजार झाले पण त्यांच्याकडं मनोबल जर कमी असेल तर ती व्यक्ती कधीच बरी होणार नाही. आणि ज्यांच्याकडं
मनोबल पक्का आहे, ज्ञान पक्का आहे, त्यांना कितीही मोठा आजार होऊ दे, कितीही मोठा आजार होऊ दे, बघा त्यांना काही होत नाही. मी उदाहरण देणं करणं योग्य अयोग्य माहीत नाही, पण मी थोडं माझी पूर्वीची राजकीय भूमिका म्हणजे पार्श्वभूमिका असल्यामुळं मी सांगतो. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब 95-96 पासून लोक म्हणतात, 2004 सालाला तर असं म्हणत होती शेवटची इलेक्शन, ही त्यांची शेवटची निवडणूक. आज 2024ची इलेक्शन सुद्धा ते अगदी तरण्या मुलासारखं त्यांचं कर्तृत्व बघितलं तर 84 वर्षाच्या म्हाताऱ्याचं कर्तृत्व आपल्यासारख्या 30-35 वर्षाच्या पोरग्याला युवकाला सुद्धा लाजवणार आहे. का? त्यांच्या जीवनात किती संकट आली, त्यांना किती लोकांनी धोका दिला, काय काय झालं, पण त्यांचं मनोबल एवढं मजबूत आहे की अजून मी काय तर करीन, अजून मी काय तर करीन. त्यामुळं माझ्या अंदाजानं ते स्वामी विवेकानंदांनी जसं मृत्यूला सुद्धा 4दा परत पाठवलं होतं, तसं ह्यांच्याजवळ मृत्यूच याला भेटू काय कुणास ठाऊक असा म्हणजे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. कशामुळे? तर हे त्यांच्याकडं वाचन क्षमता प्रचंड आहे. आजही एवढ्या प्रचंड दगदगीच्या जीवनामध्ये आज ते रोज 3 तास वाचन केल्याशिवाय ते झोपत नाही. आणि आज एवढं त्यांचा प्रवास, किती मोठा प्रवास सांगा. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे, ज्यांचं मनोबल धैर्य पक्क असतं त्यांना कोणाचं कितीही मोठी संकट आली आणि त्यांची साथ कुणीही सोडलं तर त्यांचं नुकसान काय होत नाही. आणि ज्यांचं मनोबल पक्क नसतं अशा म्हणजे पेशंट रोगीजवळ आपण सर्वजण किती जरी प्रयत्न केलो तर त्याला आपण निरोगी करण्याचं आपलं काम नाही. म्हणून आपण आपल्या आचार्य भगवंत विद्यासागरजी महाराजजी आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये नुसता शरीराला औषध देणार आपण तिथं उपचार पद्धती करायची नाही, तर शरीराबरोबर दृढता, आत्मबल सुद्धा कसं त्यांचं जागृत होईल, त्यांचा पुरुषार्थ कसा होईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. कारण रूप आणि स्वरूप दोन्ही असल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. आपण नुसता रूपाची सेवा केलो आणि त्यांच्या स्वरूपाला आपण जागृत करण्याचा प्रयत्न नाही केलो तर कुठं तर आपण एकच कार्य केल्यागत होईल. म्हणून आपण सगळ्यांनी या ज्ञानार्णव ग्रंथाचा आधार घेऊन आचार्य भगवंत शुभचंद्रांच्या प्रचंड क्षयोक्षमाच्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला जे मिळालेलं आहे त्या तर आपण सगळ्यांनी मिळून या दोन्हीचा उपयोग आपल्याला केला पाहिजे आणि ते करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याकडं लौकिक ज्ञानाबरोबर अलौकिक ज्ञान सुद्धा असणं गरजेचं आहे. शरीराच्या उपचार पद्धतीबरोबर आपल्याला मनोबलाने आत्मशक्तीचा सुद्धा उपचार करण्याची ज्ञानाची थोडीफार आवश्यकता आहे. आणि या दोन्हीच्या माध्यमातून आपण सगळ्यांची सेवा करून आपल्या वज्रवृषभ नाराचं सहनन शरीराला निमित्त असणाऱ्या वयावृत्ती भावनेची सेवेचं कार्य तुमच्या सगळ्यांच्या हातनं घडो. आदरणीय सुजय डॉक्टरांना त्यांच्या सौभाग्यवतींना तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या दवाखान्यामध्ये चिकित्सालयामध्ये येणाऱ्या साधू संतांची सेवा करण्याची आणि सर्वांना बाहेरून आणि आतून निरोगी करण्याचा आपला जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये त्यांनाही यश मिळो, तुम्हालाही सगळ्यांना यश मिळो आणि तुमच्या या चळवळीमध्ये सगळ्यांनी प्रयत्न करून आणखीन चांगल्या डॉक्टरांना त्याच्यामध्ये सहभागी करून सगळ्यांना सेवा करण्याची संधी त्याच्यामध्ये मिळो
आणि सगळ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करो, एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी या ठिकाणी जिनेश्वर भगवंतांची चरणी करतो आणि थांबतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा सबसे क्षमा.